मंडळी, देशातील मोठमोठ्या पवनचक्की बनवणाऱ्या कंपन्या महाराष्ट्रात पवनचक्की उभारण्यासाठी मोठ्या प्रमाणात स्वारस्य दाखवत आहेत। त्याच्या पलीकडे जाऊन महाराष्ट्रातील बीड जिल्ह्याला सगळ्यात जास्त पसंती दर्शवली जात आहे। जवळपास बीडमध्ये सगळ्यात जास्त म्हणजे 300 प्रकल्प उभारण्यासाठी कंपन्यांचे प्रस्ताव आले आहेत। तर त्याचं नेमकं कारण काय ते जाणून घेऊयात। तर मंडळी, आज आपण बीड जिल्ह्यात सगळ्यात जास्त पवनचक्क्या का उभारल्या जात आहेत, कंपन्या बीडमध्ये एवढा का इंटरेस्ट दाखवत आहेत आणि पवनचक्क्याच्या उद्योगातून गुन्हेगारी प्रवृत्तीचा शिरकाव कसा झाला याविषयी सविस्तर माहिती घेणार आहोत। तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आपल्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। मंडळी, बीड जिल्ह्यातील मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या घटनेनंतर या जिल्ह्यात सुरू असलेला पवनचक्की उद्योग सध्या देशभरात सर्वाधिक चर्चेचा विषय बनला आहे। मसाजोग या गावात असलेल्या आवाडा कंपनीच्या पवनचक्कीच्या मालकाकडून खंडणी गोळा करण्यासाठी गेलेल्या काही आरोपींना मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांनी अटकाव केला होता। याचा राग डोक्यात ठेवून हे संपूर्ण प्रकरण घडलं होतं। मंडळी, बीड जिल्ह्यातून प्रवास करत असताना अनेक ठिकाणी उंचच्या उंच पवनचक्क्याचे पाते फिरताना दिसतात। मराठवाड्यात दुष्काळी समजल्या जाणाऱ्या बीड जिल्ह्यात पवनचक्की प्रकल्प उभारण्याचा उद्योग मोठ्या प्रमाणात उदयास आला आहे आणि या उद्योगात जिल्ह्यातील गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक पवनचक्कीच्या या उद्योगात हळूहळू सक्रिय होत गेले आहेत। हवेच्या दाबामुळे पवनचक्की फिरवून उत्पादित होणारी वीज ही जगभरात स्वच्छ स्रोतांद्वारे निर्मित वीज मानली जाते। पवन ऊर्जा निर्मितीमध्ये भारत हा जगातला 4थ्या क्रमांकाचा देश बनला आहे। पवन ऊर्जा निर्मितीसाठी भारतातील निवडक 339 सुयोग्य ठिकाणांपैकी 40 ठिकाणे ही एकट्या महाराष्ट्रात आहेत। भारताच्या पश्चिम आणि मध्य भूभागात वसलेले आणि अरबी समुद्राची सुमारे 840 किलोमीटरची किनारपट्टी लाभलेल्या महाराष्ट्राचे हे भूस्वरूप पवनचक्क्यांना आवश्यक हवेच्या दाबासाठी योग्य मानले जाते। त्यामध्ये आपल्या बीड जिल्ह्याचा सुद्धा समावेश आहे। राज्यात सध्या धुळे, सांगली आणि सातारा या पवन ऊर्जेसाठी आकांक्षित जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पवन ऊर्जा निर्मिती केली जात आहे। त्यामुळे पवन ऊर्जा क्षेत्रातील मातब्बर कंपन्यांनी आता बीड आणि धाराशिव जिल्ह्याकडे आपला मोर्चा वळवला आहे। 2022 साली राज्य सरकारने पवन ऊर्जा निर्मितीसाठीचे धोरण अधिक लवचिक केले आहे। त्यात अधिक नफा दिसू लागल्यामुळे एकट्या बीड जिल्ह्यात 300 पवन ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी कंपन्यांचे प्रस्ताव सरकारला प्राप्त झाले आहेत। अवधा व्यतिरिक्त बीड जिल्ह्यात सध्या इंटिग्रिड, कलम ट्रान्समिशन पॉवर, पनामा विंड एनर्जी आणि रिन्यू विंड सारख्या कंपन्यांनी पवनचक्की प्रकल्प स्थापित केले आहेत। मंडळी, गेल्या काही वर्षात पवनचक्क्या उभारण्यासाठी बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर आर्थिक गुंतवणूक होताना दिसत आहे। या प्रकल्पासाठीचे भूसंपादन, कच्च्या मालाचा पुरवठा, जमिनीचा ताबा, जमीन सपाटीकरण, वाहतूक, बांधकाम साहित्य, ट्रान्सपोर्ट साठी लागणाऱ्या गाड्या, शेतकऱ्यांकडून लवकरात लवकर मंजुरी मिळवणे यासाठी मोठ्या प्रमाणावर गरज निर्माण झाली। त्यामुळे यामध्ये बाहेरील माणसांच्या हालचाली मोठ्या प्रमाणात वाढल्या। त्याशिवाय यामुळे बीड जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेत चांगलीच आर्थिक भर पडलेली सुद्धा दिसत आहे। शिवाय पवनचक्की उभारताना शासकीय कामकाज, कागदपत्र, शासकीय अधिकारी आणि वेळेत प्रकल्प पूर्ण करण्यासाठी चाललेली कंपन्यांची धडपड यामुळे लवकर काम करून घेण्यासाठी वेगवेगळे मार्ग अवलंबले जात आहेत। मंडळी, महाराष्ट्रातील पवन ऊर्जा प्रकल्पामध्ये जवळपास 11,895 कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक आहे। राज्य सरकारच्या गुंतवणूकदार स्नेही धोरणांमुळे पवन क्षेत्रात लक्षणीय खासगी गुंतवणूक आकर्षित होत आहे। उपलब्ध माहितीनुसार पनामा विंड एनर्जी गोदावरी प्रायव्हेट लिमिटेड द्वारा संचालित बीड जिल्ह्यातील पवन ऊर्जा प्रकल्पात एकूण 510 लक्ष US$ गुंतवणूक आहे। हा प्रकल्प सध्या बीड जिल्ह्यात 80 मेगावॅटचा पवन ऊर्जा प्रकल्प कार्यरत आहे। मंडळी, या संपूर्ण प्रकरणामध्ये आवाडा पवन ऊर्जा निर्मिती कंपनीचं मोठ्या प्रमाणात नाव समोर आलं। आवाडा पवन ऊर्जा ही कंपनी मुख्यतः सौर आणि पवन ऊर्जा क्षेत्रात काम करते, जिचं मुख्य ऑफिस मुंबईमध्ये आहे। विशेष म्हणजे आवाडाने राजस्थानच्या प्रतापगड भागात 126 मेगावॅट क्षमतेच्या पवन प्रकल्पामध्ये मोठ्या प्रमाणातील पवन ऊर्जा प्रकल्प पूर्ण केले आहेत। आवाडा कंपनीचे मालक हे विनीत मित्तल आणि किशोर नायर हे आहेत। मंडळी, एक पवनचक्की उभारण्यात जवळपास 1 कोटी ते 3.5 कोटी रुपयापर्यंत खर्च येतो। त्यामुळे पवनचक्की मागील आर्थिक गणित आपल्याला ध्यानात आले असेल। तथापि या उलाढालीतून वाटा मिळवण्यासाठी जिल्ह्यात राजकीय वर्धास्त लाभलेले गुंड या पवनचक्क्यांच्या प्रकल्पाकडे मोठ्या प्रमाणात आकर्षित झाले आहेत। तर मित्रांनो, बीडमध्ये पवनचक्क्या उभारण्याचं कारण काय आणि त्याच्या मागे दडलेलं आर्थिक कारण हे तुम्हाला आता समजलंच असेल। तर मंडळी, ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर ही माहिती सगळ्यांपर्यंत शेअर करा।